मणक्यातून गादी बाहेर आली, कमरामध्ये दाखवते. त्याच्यामुळे इथे नस दबली. नस दबल्यामुळे हा पाय पूर्ण सुन्न होते. असं उभं राहिले ना की हा पाय पूर्ण सुन्ने, त्यामुळे गुडघ्यावर परिणाम झाला. पूर्ण कंबर पूर्ण दुखते. चालताना लचक मारताय का? लचक मारते, जिना चढू शकत नाही. अच्छा. जिना चढला की 8 दिवस कमरेने उभं पण राहता येईल. जिना चढला तर नाही तर असं सरळ चालतो राहता येईल. ठीक आहे, आता आपण उपचार करू. उपचार केल्यानंतर काय वाटतंय ते बघू. असा मी पाय केला, पूर्ण दुखतंय असं. ही पूर्ण ही सायटिका नसेल. सायटिका नसेल, ही पूर्ण दुखते. आणि असं आपलं तर पूर्ण दुखतंय. चालताना त्रास होतोय. नमस्कार मित्रांनो, औषधं खाऊन कंटाळलात का? अनेक प्रकारचे उपचार करून आराम मिळत नाही? कायमच्या त्रासातून मुक्त व्हा. जॉईंट पेन, मसल पेन, मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात का? नस दबणे, हात पायाला मुंग्या येणे, ठणक लागणे, सूज येणे, लचक मारणे, गुडघेदुखीचा त्रास होता आणि आधीच आपण उपचार केला. आता काय वाटतंय तुम्हाला? मोहन साहेब, मी मुंबईत कुर्ला चुनाभट्टीवरून आलोय आणि ते पण मोटरसायकलवर. अच्छा. मला सायटिकाचा त्रास होता गेली 7 वर्षापासून. बर. आणि गुडघ्याचा त्रास होता. मी अत्यंत त्रासामध्ये जीवन जगत होतो. परंतु मला हे तुमची मी ऍड बघितली, इंस्टाग्रामला बघितलं, फेसबुकला बघितलं, युट्यूबला पाहिलं, तेव्हा मी ठरवलं की मोहाच्या केंद्रामध्ये जाऊन एकदा भेट द्यायची. तुम्ही जे उपक्रम करताय, राबवताय, याच्यापासून लोकांना चांगला फायदा होतो. आणि आज मला तर रिलीफ वाटलं. आज 2 तासापासून माझ्यावर तुम्ही प्रयोग करताय. आता मला एकदम हलकं वाटतंय, चालायला बरं वाटतंय, गुडघ्याचं दुखायचं थांबले. गणपत मोहाळ केंद्राला भेट द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि इथं खरोखर सायटिकाला चांगला उपाय होतो, गुडघ्याला चांगला उपाय होतो. प्रत्येकाच्या मणक्यावर जो आज त्रास आहे मणक्याचा, त्याला उपाय होतो. लोकांनी खरोखर यावं. आणि आपण जे रिलीफ साठी, दुखण्यासाठी जे पेन किलर खातो ती बंद होते. इथं पेन किलर नाही, औषध नाही, काही नाही. इथं जे प्रयोग करतात तो अतिशय चांगले इलेक्ट्रॉनिक उपक्रम आहे शरीरावर, मणक्यावर, गुडघ्यावर. मला तर फरक चांगला वाटला. मी पुन्हा महिन्याने किंवा 15 दिवसांनी परत येणार आहे. तुम्ही पण या आणि याचा अनुभव घ्या. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.